आज आम्ही कुठे निघालो? सकाळी सकाळी आज आम्हाला निघायचं होतं गावाला जायला. कोणत्या गावाला? कशासाठी? सांगते पुढे. तर सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी मी झाडांना पाणी देऊन घेतलं. कारण आम्हाला यायला बराच उशीर होणार होता आणि तोपर्यंत मात्र झाडांचं काम अवघड झालं असतं. त्याचसोबत मी इथे देवपूजा पण करून घेतली होती. रात्री ब्रह्मकमळाला फुलं आली होती. ती रात्रीच पूजा करून अर्पण देखील केली होती. तीच मी पुन्हा इथे ठेवली आणि त्यासोबत काही सकाळी उमललेली फुले देखील ठेवली. यक्षिता रस्त्यात बाहेरचं काही फूड नको म्हणून त्याच्यासाठी कमी स्पायसी असा मसाले भात करून घेतला होता. अशी सगळी छोटी मोठी सकाळची कामं उरकून फायनली आम्ही 7:30च्या सुमारास सोलापूरला जाण्यासाठी निघालो. सोलापूरला आमच्या एका नातेवाईकांकडे कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला म्हणून आम्हाला जायचे होते. तसं तर सकाळी सकाळी ट्रॅफिकची एवढी गर्दी नसते, तरी देखील आम्हाला हडपसरपर्यंत थोडं थांबतच जावं लागलं. अशी काही फार मोठी अडचण आली नाही ट्रॅफिक संबंधित आणि हडपसर सोडल्यानंतर मात्र कुठेच ट्रॅफिकमध्ये लागली नाही. थोडा प्रवास झाल्यानंतर नाश्त्यासाठी म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. इथला ॲम्बियन्स खरंच खूपच सुंदर होता. हिरवगार गवत, निळेशार आकाश आणि आजूबाजूचा प्रसन्न असा परिसर. मन अगदी प्रसन्न झालं होतं हे सगळं पाहून. इथलं फूडही खूप चवदार आणि क्वांटिटी देखील खूप चांगली दिली होती. मी आणि यक्षित ऑर्डर प्लेस करून जरा आजूबाजूला फेरफटका मारत होतो. इथे बाजूलाच एक शेवग्याचं झाड होतं. शेवग्याला शेंगा कशा धरतात हे मी जरा यक्षितला दाखवत होते. इतरांची ऑर्डर येऊन त्यांनी नाश्ता करेपर्यंत मी यक्षितला घरून आणलेला मसाले भात खाऊ घातला आणि आम्ही बाहेरच एन्जॉय करत होतो. यक्षितने तर इथे खूपच एन्जॉय केला. पुन्हा प्रवास सुरू झाला. साधारण 12:30च्या सुमारास आम्ही नातेवाईकांच्या कार्यक्रमाला पोहोचलो. तिथे हजेरी लावून निघण्यासाठी आम्हाला साधारण 3 वाजले. सोलापूर म्हणजे कापड उद्योग, त्यामुळे मला जरा मार्केटला काही कपडे, साड्या यांची खरेदी करायची होती. म्हणून गाडी वळती केली ती मेन मार्केटला. इथून जरा साड्यांची, चादरीची आणि इतर काही वस्तूंची खरेदी केली. तसेच काही चटकदार खाऊ देखील खरेदी केला बरं. त्यानंतर सोलापूरहून साधारण संध्याकाळी 6च्या सुमारास पुण्याकरता जाण्यासाठी निघालो. परतीला निघालो असताना पुन्हा चहा नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. सोलापूरला जाताना काही ट्रॅफिक जरी लागले नसले तरी येताना मात्र आम्हाला ट्रॅफिकने गाठलं बरं. त्यामुळे आम्हाला घरी पोहोचायला साधारण रात्रीचा 1 वाजला. सोलापूरहून काय खरेदी केलं हे तुमच्यासोबत पुढील व्लॉगमध्ये नक्की शेअर करते. त्यासाठी व्लॉग नक्की बघा आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तर मग पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.